मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्ट आमचा हा चॅनल. मित्रांनो, मध्यमवर्गीय एका ट्रॅपमध्ये अडकलेला असतो आणि तो ट्रॅप जो आहे त्याला कदाचित आयुष्यभर त्या ट्रॅपमधून बाहेर पडता येत नाही. तो ट्रॅप हा आहे की पहिले सगळं त्याचं सुरुवात तो फोकस असतो तो शिक्षण घेण्यामध्ये असतो आणि ते शिक्षण पण यासाठी घ्यायचं असतं की एक चांगली नोकरी लागली पाहिजे. म्हणजे बहुतांशी शिक्षण यासाठीच घेतलं जातं की चांगल्यात चांगली नोकरी कशी लागेल. उद्देश हाच असतो, पगार चांगला कुठला मिळेल याची एक नोकरी घ्यायची. आणि मग ते शिक्षण घेतलं की नोकरी मिळवण्यासाठी धावपळ असते. नोकरी मिळाल्यानंतर जे गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू होते. मग गरजा ह्या मार्केटने निर्माण केलेल्याच असतात. ॲडव्हर्टाईज चालू असतं, आजूबाजूच्या लोकांची चर्चा तीच असते. एक 95% लोकांची चर्चा जी असते ती वस्तू विकत घेण्याचीच असते आणि वस्तूमध्ये स्वतःचं सुख समाधान कसं शोधायचं यामध्येच असते. त्यामुळे सतत वस्तू कशा विकत घेतल्या जाईल याचा विचार केला जातो. मग तो एक ट्रॅप आहे. पहिले नोकरीला लागायचं, नोकरीला लागल्यानंतर या वस्तू विकत घेण्याची घाई करायची. मग ते वस्तू विकत घेण्याची घाई सुरू झाली की त्यासाठी घराचा विचार होतो. मग आजकाल घरासाठी सगळ्यात जर तुम्ही पाहत असाल तर सगळ्यात कमी व्याजदराने मिळतं ते घरासाठी कर्ज मिळतं. मग घर पहिले घेतलं. घर घेतलं त्याच्यासाठी मग फर्निचर नंतर सामानानंतर एक कार आली पाहिजे, कार नंतर सगळ्या सुखसोयी आल्या पाहिजेत. मग आजकाल अगदी फॉरेन ट्रिपसुद्धा कर्जावर आणि क्रेडिट कार्ड्सवर किंवा इन्स्टॉलमेंट्सवर हे सगळे ट्रॅप आहेत मित्रांनो. म्हणजे हा ट्रॅप कसा आहे, शिक्षणानंतर नोकरी, नोकरीनंतर गरजा निर्माण केल्या जातात, गरजा पूर्ण करण्याकरता कर्ज दिलं जातं, कर्जचे हप्ते फेडण्याकरताच नोकरी करावी लागते आणि एक वेळ अशी येते की तुम्ही नोकरी जी करता ती फक्त कर्जासाठी आणि कर्ज फेडण्यासाठीच केली जाते. आणि याचं जर तुम्ही नीट पाहिलं तर एक सिस्टमॅटिक अप्रोच प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या माथी मारला जातो. आज जर तुम्ही टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाईज पाहिल्या, जर तुम्ही पेपरमध्ये येणाऱ्या ॲडव्हर्टाईज पाहिल्या, मालिका पाहिल्या, तुम्ही जर सगळ्या ज्या काही आपल्या ज्याला असं म्हणूया 24/7 माथी मारल्या जातात त्या जर गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल, वस्तू, त्याच्यानंतर सुखसोयी याच्यावर इतका भर दिला जातो की प्रसंगी आपल्याकडे नसेल तर त्या कर्जाने घेणं सुद्धा योग्य वाटायला लागतं. आणि मध्यमवर्गीय जो नोकरी करणार आहे हा तर टार्गेटेड आहेच आहे, त्यालाच सगळ्यात जास्त ऑफर दिल्या जातात. कारण माहिती असतं कर्ज देणाऱ्याला हा कुठेही जाणार नाही, याची मानसिकता कर्ज बुडवण्याची कधीच नसते. हा वाटेल ते करेल, ते पण कर्ज भरेल, कारण नोकरी हा करतोच आहे. आणि नंतर नोकरी ही त्याची गरज न उरता कर्जाची गरज होऊन बसते. मग अगदी बघा तुम्ही, तुमच्यापैकी काही जण हे जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी एक घराची गरज असताना 2-2 घरं घेऊन ठेवली असतील. त्याचे हप्ते फेडण्यामध्ये वेळ जात असेल, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊन ठेवलं असेल, वस्तूंसाठी कर्ज घेऊन ठेवलेलं असेल, तुम्ही गाड्या अपग्रेड करण्यामध्ये कर्ज घेतलेलं असेल किंवा एकापेक्षा जास्त गाड्या घरात घेऊन ठेवल्या असतील, फर्निचर दरवेळेस अपग्रेड होत असेल आणि याच्या हप्त्यासाठी तुम्ही आता काम करत असाल, तर तुम्ही परफेक्टली या ट्रॅपमध्ये आहात. आणि खरा फायदा जो आहे तो बँका, वित्तीय संस्था, मार्केट, व्यापारी, उद्योजक यांना मिळतोय. 95% लोक आयुष्यभर यासाठीच नोकरी करत राहणार, कारण त्यांनी या ट्रॅपमध्ये स्वतःहून स्वतःला अडकून घेतलेलं आहे. आज 95% जे लोक आहेत ते नोकरी का करतात? कारण त्यांना सेफ इन्कम हवं असतं. सेफ इन्कम का पाहिजे? कारण त्यांना या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या असतात. मग ते पूर्ण करण्याचं ॲक्सेलरेशन पाहिजे असेल तर कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला हप्ते भरायला लागतात आणि ते आयुष्यभर भरायचे असतात. या ट्रॅपमध्ये वारंवार कसं अडकवलं जातं? तुमचं एक कर्ज संपलं की दुसरं दिलं जातं. दुसरं दिलं की तिसरं दिलं जातं. आजकाल मोबाईलला पण कर्ज दिलं जातं. मोबाईल ही तशी बघायला गेली गरज नाही आहे, पण ती गरज बनवली गेली. मग आपण 15,000च्या मोबाईलपासून किंवा 1100च्या मोबाईलपासून, 1200च्या मोबाईलपासून 1,50,000च्या 2,00,000च्या मोबाईल हँडसेटवर कसे आलो ते कळालंच नाही. आणि ते कर्जावर उपलब्ध आहे म्हटल्यानंतर घेतलं जातं. त्यामुळे हा एक ट्रॅप आहे, एक लक्षात घ्या. आणि मध्यमवर्गीय माणूस हा सगळ्यात जास्त यामध्ये हा टार्गेट आहे. कारण त्याला असं वाटतं की ह्या जर गरजा नसतील, हे जर मी सगळ्या वस्तू विकत घेतल्या नाही तर आय एम नॉट लिव्हिंग द लाईफ आय डिझर्व. मी जे डिझर्व करतो ते मी लाईफ जगतच नाही. किंवा त्याला त्या वातावरणामध्ये जाणीवपूर्वक ठेवलं जातं.
तो सतत या विचारात राहतो की मी कर्जाला इलिजिबल कसा राहील. मग ते सिव्हिल वगैरे याच्यात तो भानगडीत पडतो. त्यानंतर त्याला सतत असं वाटत राहतं की हा माझा हक्क आहे, हे सतत मी मिळवत राहणं हा माझा हक्क आहे, आणि तो त्या ट्रॅपमधून आयुष्यभर बाहेर पडत नाही. म्हणून तुम्ही आज कित्येक जण रिटायरमेंट नंतर पण काम करताना पाहत असाल, कारण त्यांचे हप्ते थांबलेले नसतात. अगदी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात, वस्तूसाठी कर्ज घेतात, वाहनांसाठी कर्ज घेतात, 2-2, 3-3 घरांसाठी कर्ज घेतात, अपग्रेडेशन ऑफ हाऊस, पर्सनल लोन, ही लोन्स, ती लोन, सतत लोन्सच्या मागे असतात. फॉरेन टूर्स वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी कर्ज अवेलेबल करून दिलं जातं, आणि प्रत्येक गोष्ट ही मध्यमवर्गीय माणूसच वापरत असतो. श्रीमंतांना हे लागत नाही आणि गरिबांना इलिजिबिलिटी नाही म्हणून मिळत नाही. ट्रॅपमध्ये कुठला वर्ग आहे? मध्यमवर्गीय. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, या ट्रॅपमधून बाहेर पडा. तुम्ही तुमचं जे अर्निंग आहे त्याला सेव्हिंग्समध्ये कन्वर्ट करा, इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट करा, आणि गरजा या मर्यादित ठेवून तुमचं फ्युचर बिल्ड करा. अन्यथा या ट्रॅपमध्ये तुम्ही स्वतः असाल, तुमच्या नेक्स्ट जनरेशनला पण यामध्येच टाकाल. समजा तुम्ही जर मारुती कार घेतली असेल आणि या ट्रॅपमध्ये अडकले असेल, तर ते BMW घेऊन या ट्रॅपमध्ये अडकले. फरक काहीच असणार नाही. तुमचा हप्ता हा जर 1800 रुपयाचा असेल तर त्यांचा 28,000चा असेल, एवढाच फरक असेल. पण ते पण ट्रॅपमध्ये असतील, तुम्ही पण ट्रॅपमध्ये असाल. तुम्ही जर 2 BHK 1 BHKच्या ट्रॅपमध्ये असाल तर ते पेंट हाऊसच्या ट्रॅपमध्ये असतील, पण ते ट्रॅपमध्ये असतील, आयुष्यभर कर्ज फेडत असतील, आणि त्यांचा अर्निंगच मुळात हे कुठल्या तरी वित्तीय संस्थेसाठी असेल. कारण ही सगळी मानसिकता आपण घडवत जातो. शिक्षण घे, शिक्षण झाल्यानंतर बाबा रे चांगली नोकरी मिळव, लग्न कर, गरजा वाढव, दोघे मिळून नोकरी करा, वस्तू विकत घ्या, या वस्तूसाठी कर्ज घ्या, कर्ज फेडत बसा. एक कर्ज फेडलं की दुसरं घ्या, दुसरं फेडलं की तिसरं घ्या, पण वस्तू विकत घेत राहा. आणि ती एक सवय अंगवळणी पडली की तुम्हाला कर्ज घेणं यासाठी आपसूक त्या सापळ्यात चालत जाण्याला काहीच वाटत नाही. मित्रांनो, हा सापळा आहे, हा ट्रॅप आहे, हे लक्षात घ्या, आणि गुंतवणूक, सेव्हिंग्स यावर थोडासा भर द्या. मित्रांनो, मी असंख्य व्हिडिओ या विषयावर केलेले आहेत, ते व्हिडिओ पण जरूर बघा. एक व्हिडिओ मी कर्ज हा तुमचा हक्क आहे असं वाटणं हे सुद्धा किती चूक आहे यावर पण केलेलं आहे. या व्हिडिओत आपण इथेच थांबूया. हा चॅनल तुम्हाला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हा सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा, आणि या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.